जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरळ इयत्ता 5वी परिसर अभ्यास. गंगाराम याला आपण आज प्रश्न विचारू परिसर अभ्यासबद्दल. हां सांग गंगाराम, खगोलीय वस्तूंची काही नावं सांग. चंद्र, तारे, ग्रह. ओके. तारे कशाला म्हणतात? ज्या चांदण्या लुकलुक करतात त्यांना तारे असं म्हणतात. ग्रह कशाला म्हणतात? ज्या चांदण्या लुकलुक करीत नाहीत त्यांना ग्रह असं म्हणतात. ठीक आहे. किती ग्रह आहेत सगळे? 8. त्यांची नावं सांगू शकतोस? बुध, शुक्र, पृथ्वी, शनी, गुरु, शनी, गुरु, युरेनस, नेपच्यून. शाबास. सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध. सूर्याला सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? नेपच्यून. कोणता असा ग्रह आहे की जिथं सजीव सृष्टी आहे? पृथ्वी. शाबास. सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु. शाबास. पुढचा लघुग्रहाचा पट्टा कोणत्या 2 ग्रहामध्ये आहे? मंगळ आणि गुरु. शाबास. आपलं एक यान सोडलं होतं आपण, ज्याचं नाव आहे चंद्रयान 1. ते कोणत्या वर्षी सोडलं होतं लक्षात आहे का चंद्रावर? सांग. 2008. आणि त्यानंतर मंगलयान 2013. शाबास. त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय अंतराळवीर, आपली पहिली अंतराळवीर कोण आहेत भारताचे? त्यांचं काय नाव लक्षात आहे का तुला? राकेश शर्मा. ते कधी गेले होते अंतराळात? 1984. शाबास. हां. आपल्या पृथ्वीचे विषुववृत्तामुळे 2 भाग पडतात, त्यांना काय म्हणतात त्या गोलार्धांना? उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. पृथ्वीचे किती ध्रुव आहेत? 2. त्यांचं नाव? उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. शाबास. आपला भारत कोणत्या गोलार्धात येते काही लक्षात आहे का तुझ्या? हो. कोणत्या? उत्तर गोलार्ध. वा. शुक्ल पक्ष म्हणजे काय लक्षात आहे का काही? नाही. ठीक आहे. कृष्ण पक्ष. ओके. पुढचं, पृथ्वीवर पाणी किती आहे? 2/3. जमीन किती आहे? 1/3. 1/3. काही भूरूपे माहिती आहेत का तुला? भूरूपे सांग बरं काही 2-3. डोंगर, काय? डोंगर, किनारा, बेट, नदी. नदी, मैदान आहे, पुन्हा दरी आहे, पर्वत आहे, खिंड आहे का नाही असे. आता मला सांग, खंड किती आहेत सगळे जगात? खंड किती आहेत? खंड. हां 7 खंड आहेत. त्यांची नावं सांगू शकतोस? हो. सांग. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका. हां. ऑस्ट्रेलिया. शाबास. ठीक आहे. तू पृथ्वीच्या वातावरणाचे थर सांगू शकतोस का? हो. सांग बरं. तपांबर, उत्तांबर, मध्यांबर, आयंबर, बायांबर. ओझोन वायूचा थर असतो स्थितांबराचा, तो किती किलोमीटर जाडीचा असतो? 3. शाबास. आता मला सांग, काही प्राणी आहेत ते वेगवेगळ्या प्रांतामध्ये आढळतात, वेगवेगळ्या खंडांमध्ये, देशांमध्ये. तर कंगारू कोणत्या खंडात, देशात जास्त आढळतो? ऑस्ट्रेलिया. हां. पांढरा अस्वल किंवा कुठे आढळतं जास्त? ध्रुवावर. हां. कोणत्या ध्रुवावर आढळतं? कोणत्या ध्रुवावर जास्त? दोन्ही ध्रुवावर ते आढळतं. हां. झेब्रा कुठे आढळतो? आफ्रिका. साऊथ आफ्रिका. शाबास. ठीक आहे. त्यानंतर तुला हे प्रश्न आहे की पृथ्वीचे 3 आवरण आहेत, ते सांगू शकतोस का तू कोणते? हो. पृथ्वीचे आवरण सांग बरं. शिलावरण, जिलावरण, जलावरण, शिलावरण, वातावरण. आणि आणखीन एक जीवावरण. शाबास. ठीक आहे. आता तुला शुक्ल पक्ष म्हणजे काय आलं नव्हतं. अमावास्येपासून पौर्णिमा. हां पौर्णिमेपर्यंत जेव्हा चंद्र काय होतो, वाढत जातो, त्याला काय म्हणतो आपण? शुक्ल पक्ष. आणि कृष्ण पक्ष कशाला म्हणायचं मग? पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत. शाबास. शुक्ल पक्ष किती दिवसाचा असतो? 15. आणि कृष्ण पक्ष? 15. आणि शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्हीला मिळून काय म्हणतात रे? याला दोन्हीला मिळून काय म्हणतात बरं? चंद्रमास. काय म्हणतात? चंद्रमास. दोन्हीला मिळून काय म्हणतात? चंद्रमास. ठीक आहे. ओके.